सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संदर्भात गेल्या 15 दिवसापासून शहरामध्ये सुरू झालेलं एक वातावरण आणि या वातावरणामध्ये आंबेडकर जयंती 19 का 21 या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी, पत्रकारांनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसलं. बांधवानं 19ला मिरवणूक काढण्याचं धोरण असं होतं की काही मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी 31 मार्चच्या सार्वजनिक बैठकीमध्ये अशा पद्धतीच्या सूचना केल्या की आम्हाला मिरवणुकीमध्ये आम्ही एवढा खर्च करून येतो, परंतु आम्हाला पुढे जाता येत नाही. याचं उदाहरण गेल्या वर्षी CP साहेबांनी, गवाडे साहेबांनी हे बघितलेलं. पांजरापूर चौकापासून न्यू बुधवार पेठपर्यंत असणाऱ्या गाड्या जागेवरच थांबल्या. मेकॅनिक चौकापर्यंत आलेल्या गाड्या त्या ठिकाणीच थांबल्या आणि मिरवणुकीच्या मार्गावरून येणारी जी सुरुवातीची गाडी मेकॅनिक चौकातून परत गेली आणि हा टाइम लिमिट होता रात्री 12. 11:15 सगळं आपण स्पीकर बंद करतोय, सगळं करतोय आणि मंडळाच्या कार्यकर्त्याची भूमिका एकच होती की आम्हाला एवढा खर्च करतोय, एक मंडळ 3 लाख 4 लाख 5 लाख, मिरवणुकीमध्ये साधा आम्हाला येता येत नाही, मग आम्ही दुसरी मिरवणूक काढू. सगळ्या कार्यकर्त्याचं मनोगत ऐकलं. तसं तर पूर्वीच्या काळामध्ये सोलापूर शहराच्या सूत मिल ज्यावेळेस चालू होत्या त्या सूत मिलला मंगळवारी सुट्टी असायची साहेबांना आणि मग त्यावेळेस मिल कामगार हा बौद्ध समाजाचा जास्त होता, त्यांच्यासाठी मंगळवारी मिरवणुकीची ही प्रथा पूर्वी होती. त्याच्यानंतर MSEBनं बुधवारी लाईट बंद केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग बुधवारचा मिरवणुकीचा प्रकार चालू झाला आणि शासकीय कर्मचाऱ्यासाठी रविवारी मिरवणूक काढावी अशा पद्धतीचे संकेत मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये झाले आणि मग रविवारी मिरवणुकीची पाहणी चालू. खरं तर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती ही सर्व लोकांसाठी आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्तीमध्ये माझं पटलं नाही, मला ऐकलं नाही की स्वतंत्र मध्यवर्ती, दुसरी मध्यवर्ती काढण्याचा प्रयत्न या सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिची सुरुवात झाली. परंतु या जयंतीचा इतिहास, बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासूनचा जो इतिहास आहे मिरवणुकीचा, त्याला कुठं गाळवट लावू नये म्हणून आमच्या पूर्वजांनी केलेली परंपरा, ही परंपरा टिकवण्याचं काम आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये या ठिकाणी केलं. या ठिकाणी माझे सहकारी राजा इंगळे 1986च्या म्हणजे जाहिरातीचा उल्लेख केला. लोकांना माहिती नाही त्यावेळेस कुणाला जन्मही नव्हता 86ला मिरवणूक होती आणि मग जुन्या पूर्वजाचा इतिहास, ती परंपरा पुढे नेण्याची भूमिका आपण या ठिकाणी या मध्यवर्ती लोक असतो. आणि मग 21चा त्यावेळेस आमचा निर्णय झाला, कारण CP साहेबांनी आम्हाला बोलवलं, सविस्तर अशी चर्चा केली आणि 21च्या मिरवणुकीचा दुसरा एक त्याच्यामध्ये पॅटर्न होता सर लागले. शासन आणि प्रशासन हे गेल्या 2 वर्षाच्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकी म्हणजे जे ढवळाढवळ झाली सोलापूरच्या, ती कुठेतरी थांबावी यासाठी 21चा बी काही मंडळाचा प्रयत्न होता. ही भूमिका आम्ही आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितली आमच्या मध्यवर्तीने. त्याच्यावर सुद्धा आपण विचार केला. आजूबाजूचे कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभाग असेल, नाशिक असेल, मुंबई, पुणे असेल, या विभागातून या मिरवणुकीला लोक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्याचा पाठीमागचा उद्देश. आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतला की परंपरा ही पाळली असेल, पाळली जात असेल तर 21ची मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तशा पद्धतीचं CP साहेबांशी चर्चा केली आणि CP साहेबांनी एकच सांगितलं की तुमचा जो परंपरेचा मार्ग आहे, रविवारी निघणारी जी मिरवणूक आहे 19 तारखेला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डफरिंग चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौकचा, वाडी हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर बंगल्यावर महात्मा गांधी पुतळा, महात्मा गांधी पुतळ्यावरनं अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून महात्मा ज्योतिराव पुतळा सुपर मार्केट, त्या ठिकाणी मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती
मंगळवारपेठ पोलीस चौकी आणि चाटी गल्ली आहे, तिथून बाळेवेसवरनं पंचाची चावडी, अशा पद्धतीचा हा जो जुना मार्ग आहे तो मार्ग CP साहेबांनी मान्य केला. त्यामुळं मध्यवर्तीने आपण 21ची मिरवणूक कॅन्सल करून 19च्या मिरवणुकीमध्ये CP साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. ही खुलासा मंडळाला असावा यासाठी या ठिकाणी मानवनं या ठिकाणी 19च्या मिरवणुकीचा त्याच दिवशी निर्णय झाला आणि CP साहेबांनी सांगितलं की तुमचा पारंपरिक मार्ग आम्ही देतो. त्याचं कारण असं होतं की डफरिंग चौकातून नवल पंपाच्या माध्यमातून किंवा नवल पेट्रोल पंप पुढे महापौर बांगला या ठिकाणी मिरवणुकीच्या ज्या अडचणी गाड्या थांबायच्या होत्या त्याच्यामुळं मिरवणूक पुढंच जात नाही. हा मोठा मार्ग जर आपण चालू केला तर बघा मिरवणूक थांबती का. फर्स्ट कम फर्स्ट, जो पहिला येईल तो पुढे जाईल या भूमिकेनं आम्ही 15 मिनिटाची वेळ दिली. कारण आंबेडकर पुतळ्याचं दर्शन किंवा पुतळ्याला हार घातल्याशिवाय कोणतीही मिरवणूक पुढे जात नाही. आणि तुम्ही जर बघितलं गेला 10 वर्षाचा इतिहास तरुण कार्यकर्त्यांनी, कारण आंबेडकर पुतळ्याजवळ नाचणारा एकच माप असतो सरांनी, तो बाहेरचा आनंद लुटण्यासाठी आलेले सगळे कार्यकर्ते येतात. जी गाडी येते त्या गाडीजवळ नाचणारा माप तोच असतोय. 15 मिनिटाची झाल्यानंतर ती गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं CP साहेबांना आश्वासन केलेलं आहे. आणि निश्चितच मी सांगतो की हा पारंपरिक मार्गाने निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वजण मध्यवर्ती जयंती उत्सव समितीला सहकार्य कराल आणि ही मिरवणूक शांततेनं संयमाने भीमजल्लोषात आपण साजरी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. राहता राहिला MSMEचा प्रश्न. सर गेल्या अनेक वर्षापासून महात्मा गांधी पुतळा ते महापौर बांगला ही लाईट कायमची बंद असते. गेल्या वर्षी CP साहेबांनी कबाडे साहेबांना मी स्वतः दाखवलं त्या ठिकाणी. मागच्या वर्षी अजित गायकवाडच्या मंडळावरती दुर्घटना त्याच ठिकाणी घडली. म्हणजे नेमकं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी लाईट घालवतेत का लाईट जाते, हा खरा संशोधनाचा भाग आहे. आणि मी CP साहेबांना विनंती करेन की पूर्वी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली जाते साहेबांनी. ज्या ठिकाणी खड्डे आहेत, ज्या ठिकाणी लाईट आहे, ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत, हे बघण्यासाठी आपण पाणी दौरा करावा. आणि मध्यवर्ती जयंती उत्सवाच्या माध्यमातून ज्या सूचना केल्यात त्या सूचनेची अंमलबजावणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135व्या जयंतीची ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने आनंदाने उत्साहाने जल्लोषाने आपण साजरी करूया. अधिक न बोलता या केलेल्या सूचनेच्या संदर्भात प्रशासन गांभीर्याने दखल घेते. विराट मॉल लग्नाच्या बस्त्यासाठी एकमेव एकच विराट वस्त्रदालन. मेन्स अँड लेडीज एथनिक्स, मेन्स अँड लेडीज वेअर, मेन्स अँड लेडीज एक्सेसरीज, गर्ल्स किड्स वेअर, इमिटेशन ज्वेलरी, फुटवेअर अँड गिफ्ट आर्टिकल्स, टेक्सटाइल्स अँड टॉयज. 50% कॅशबॅक ऑन MRP. विराट मॉल, युअर कम्प्लीट हॅपी फॅमिली स्टोर. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी. कस्टमर केअर 95 52 54 28 59. एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या कुटुंबासोबत. पत्ता अक्कलकोट रोड SBCS शाळेसमोर, पहिला फ्लायओव्हर जवळ, सोलापूर.